बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत, या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला अडकवण्यासाठी या लोकांनी खूप प्रयत्न केलाय, पण त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना अपयश आणत मात्र आता तिकडे खूप मोठी एंट्री करत आपल्या आता राजाने आपलं प्रेम व्यक्त केलंय. आणि इथेच या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीने राजाला मिठी मारत आपल्या घरच्यांच्या समोर, इथे तर मी एक क्षण सुद्धा राहणार नाहीये, तर या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त आता राजाची आहे आणि राजाचीच बनून राहणार, असं म्हणत तिने आता जो काही मोठा खुलासा केलेला आहे तो मात्र महाभयंकर आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि राजा आणि अवनी यांच्या प्रेमाची इथूनच कशी सुरुवात सुरू झालेली आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया. इकडे आता सगळेच जण भावूक झालेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता राजाला समजवत आहे, तो म्हणजे इकडे आता स्वतः आता यशोदा, की नको रे काळजी करूस, हॉस्पिटलमध्ये असताना बघितलंस ना त्या लोकांनी काय केलंय. सगळेच जण राजाला समजवत आहेत, पण राजाला मात्र आता समजून काही घ्यायचंच नाहीये, किंवा त्याला आता फक्त अवनीची काळजी वाटते असं आपण म्हटलं तरी चालणार आहे. आणि तो आता सांगायला लागतोय, नाही यशोदा, तुला वाटतंय की ती लोक साधी आहेत, पण नाही, ती लोकांनी जे काही हॉस्पिटलमध्ये केलंय ना त्यानंतर त्यांच्यासमोर जर का आता काही भयंकर केलं तर मला भीती वाटते. राजाला अवनीच्या जीवाची काळजी वाटत आहे आणि त्यासाठी राजा आता हे सगळं बोलत आहे. आणि त्यानंतर मात्र आता यशोदा म्हणतो, हे बघ, तुला जर का इतकंच वाटते ना, थोडा वेळ थांब ना, आपला जिप्र्या येईल ना परत. जिप्र्या परत आल्यावरती तो आता आपल्याला सांगेल ना की नक्की काय झालंय, कसं झालंय, आणि मग त्यानंतर आपण आता बघूया काय करायचं ते, असं म्हणेपर्यंत राजाला काही चैन पडत नाहीये. राजा या सगळ्यामध्ये देवाच्या इथे आलाय आणि देवाच्या इथे आता प्रार्थना करत राजा आता सांगायला लागतोय काहीही झालं तरी त्यांना सुखरूप परत आण. त्यांची स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये भरपूर बळ असलं पाहिजे, आणि हे बळ मला, आणि आता तो वाट पाहतोय तो म्हणजे झिपऱ्याची. कधी एकदा झिपऱ्या येतोय आणि कधी एकदा आपल्याला सगळं सत्य सांगतोय. तो देवाला सांगतोय काहीही झालं तरी त्यांना सुखरूप या घरामध्ये परत घेऊन ये. मला त्या तर हव्याच आहेत, पण त्या सुखरूप हव्या आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं बळ माझ्या पंखांमध्ये दे, असं म्हणत असताना मात्र आता इकडे दिवा फडफडायला लागलाय, दिवा विझायला लागलाय. आणि त्याचमुळे मात्र आता इकडे गडबडलेला आहे तो म्हणजे स्वतः आता राजा. आणि राजा विचार करतो, नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता सत्य शोधून काढलंच पाहिजे की नक्की इकडे काय चाललंय. आणि त्यानंतर राजा जायला निघालेला आहे तो म्हणजे अवनीच्या इकडे. झिपऱ्या अजून आलेला नाहीये. बरं, तोपर्यंत आता मात्र अवनी घरी आल्यावरती या लोकांनी दार बंद केलंय. झिपऱ्याला खूप भीती वाटते, पण झिपऱ्याकडे काही मोबाईल नाहीये की तो फोन करून घरी काही सगळं सांगू शकेल. आणि त्यावरती तो गडबडलाय, काय करू, नाही मी आत्ता जात नाहीये, त्यांना काही बोलायचं असेल प्रायव्हेट, म्हणून आता तो बाहेर वाट पाहत बसलाय, जेणेकरून त्यांचं बोलणं झालं की बहिणीला घेऊन मी घरी जाईन. आत्ता जर का घरी गेलो आणि मला यशोदा आणि राजा जर ओरडला तर नाही, असं करून चालणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये थांबायलाच पाहिजे, असा विचार मात्र आता तो करत आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच सांगायला लागतात सगळेजण, म्हणजेच अवनीचे बाबा, की तू आता कुठेही जायचं नाहीयेस, त्या ड्रायव्हरला डिवोर्स दे आणि इथेच राहा, आणि आता मी सांगतोय त्या मुलाशी लग्न कर. यावरती अवनी सांगायला लागते, तुम्हाला लग्नाचं काय कळत नाही का, मी ऑलरेडी लग्न केलेलं आहे आणि असं असताना आता मी कोणाही सोबत पुन्हा लग्न करू शकत नाहीये. आणि त्यावरती मात्र आता ते सांगायला लागतात, बाद झालं तुझ्या लग्नाच्या गोष्टी. कोण तो राजा, तो ड्रायव्हर, आणि त्या ड्रायव्हरची नोकरी सुद्धा गेले. आणि असं म्हटल्यावरती अवनी म्हणते, तुम्हाला कसं काय त्याची नोकरी गेले ते. आणि त्यावरती मात्र आता बाबा सांगतात, हे बघ, आता काय लपवायचं आहे तुझ्यापासून, हेच तुला सांगून टाकतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घे की आता तो नोकरी करण्याच्या मुळातच लायकीचाच माणूस नव्हता, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये त्याला कामावरून काढून टाकले. आणि हो, या महेशने सांगितलं असेल, पण त्याची तीच लायकी आहे, असं म्हणत मात्र आता इकडे अवनीच्या बाबांनी खूप मोठा गेम केलाय आणि अवनीला सगळं सत्य सांगून मोठी चूकच करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर अवनी आता सांगायला लागते,
का तुम्ही असं वागलात, का हे सगळं केलेलं आहे असं म्हणत अवनी आता चांगलीच चिडले. आणि तोपर्यंत इकडे आता झिपऱ्या घरी आल्यावरती मात्र आता राजा म्हणतो कुठे आहेत त्यांना घेऊन का नाही आलास. यावरती झिपऱ्या सांगतो तेच तर मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि त्यावरती यशोदा म्हणतो काय झालंय, तुला सांगितलेलं ना की वहिनीच्या सोबत जा आणि वहिनीच्या सोबत ये. यावरती मात्र आता राजा चांगला चिडलाय. झिपऱ्या तुला एक सांगितलेलं काम आता पूर्ण करता येत नाहीये का. आणि त्यावरती झिपऱ्या म्हणतो अरे राजा माझं गोष्ट तरी ऐकून घे की मी जे काही सांगतोय ते तुला कळत नाहीये का. राजा म्हणतो तुला मी एकदा सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी त्यांना घेऊन ये, ऐक तरी. त्यावरती तो म्हणतो अरे मी काय बोलतोय ऐक, मी तिकडे गेलो त्या म्हटल्या तू इथेच थांब बाहेर आणि म्हणून मी आतमध्ये गेलो नाही. त्या म्हटल्या की मी पटकन पेपर घेते आणि आतमध्ये येते, तू उगाच आलास तर तुला कोणीतरी काहीतरी बोलेल म्हणून तू बाहेरच थांब. यावर राजा म्हणतो तू पण त्यांचं ऐकलंस, त्यांच्यासोबत मात्र आता आज जा ना. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता की हे सगळं अजिबात करू नको असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे राजा हे बघ काही नाहीये आत्ताच्या आत्ता चल. यावर तो म्हणतो ऐक तरी काय घडलंय. आणि राजा काही त्याचं ऐकून घ्यायला तयारच नाहीये. मग मात्र यशोदा त्याला सांगायला लागतोय काय झालंय झिपऱ्या, मला सांगशील का की या सगळ्यामध्ये तू आता असा का हे करतोयस. आणि त्यावरती मात्र आता झिपऱ्या सांगायला लागतोय मला त्या म्हटल्या की तू बाहेर थांब म्हणून मी बाहेर थांबलो. बाहेर थांबल्यावरती त्या आत गेल्या, आतून त्यांच्या भांडणाचे आवाज यायला लागले आणि बाबांनी जोरदार दार आता बंद करून घेतलेला आहे. आणि दार बंद करून घेतल्यावरती मात्र आता लगेचच ते सांगायला लागले कुठेही बाहेर जायचं नाहीये, काहीही नाहीये असं म्हणत त्यांनी आता दार गच्च लावून घेतलं आणि त्यांनी तिला सोडलं नाही. त्यावरती यशोदाला आता मात्र राजा सांगायला लागतो बघितलंस ना मी तुला म्हटलं होतं ना की त्या तिकडे गेल्यावरती त्यांच्यासोबत काहीतरी चुकीची गोष्ट आता ही लोक करणार आणि म्हणूनच आता मी तुला सांगतोय आत्ताच्या आत्ता मी तिकडे जाऊन त्यांना घेऊन येतोय. असं म्हणत चिडलेला राजा आता इकडे अवनीला आणायला निघालेला. इकडे तोपर्यंत अवनी आपली बॅग घेते आणि वहिनी तू सुद्धा माझ्यासोबत खूप फसवणूक. आणि त्यानंतर मात्र आता अवनी बॅग घेते, दार उघडते आणि ती बाहेर जायला निघते. अवनीने हे सगळं करत असताना मात्र चिडलेला महेश तिकडे आलेला आहे. तिला पुन्हा आत खेचतो. आता इकडे अवनी विचार करायला लागते आणि ती सांगायला लागते की नाही मला जाऊ दे, माझा दीर बाहेर थांबलाय. आणि त्यावरती मात्र आता चिडलेला इकडे सांगायला लागतात तिचे वडील तुझा दीर कोण, तुझा दीर शांत बस, तुझा दीरबीर आता इकडे तुला कोणी वाचवायला येणार नाहीये, जे काही आहे ना ते आता तुला इथेच थांबायचं आहे, इथून कुठेही काही जायचं नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच अवनी इकडे अस्वस्थ झाले आणि त्याच वेळेला ती आता विचार करते काय करू. आणि आता लगेचच तिच्याकडून तिचा फोन पण काढून घेतला गेलाय. फोन काढून घेतल्यावर ती बाबा सांगतो हिला आत घेऊन जा. आणि ती म्हणते वहिनी अगं तू मला हे केलंस का, म्हणजे आता तू मला फसवलंस, तुझ्याकडून मी आता कधीच ही अपेक्षा केली नव्हती. यावरती मात्र आता इकडे वहिनी सांगायला लागते नाही मला खरंच माहीत नव्हतं, आई मला म्हटलंय की घरात कोणी नाही आहे म्हणून तिला बोलवून घे आणि म्हणून मी बोलवलं. आणि त्यावरती आता अवनीला समजले की आपल्या आईने सुद्धा आपल्यासोबत मात्र आता खूपच मोठी गोष्ट केलेली आहे आणि त्यामुळे मात्र आता अवनीला वाईट वाटायला लागले. बरं त्या धावत पळत राजा तिकडे आलाय, दार वाजवतोय, दार उघडा असं म्हणत मात्र आता राजाने दार उघडण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला दार उघडण्यासाठी राजाने सांगितलंय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनी धावत पळत दाराजवळ जाते आणि दार उघडण्यासाठी धडपडायला लागलेली आहे. आणि त्याच वेळेला खबरदार, दार उघडशील तर गाठ आता माझ्याशी आहे असं म्हणत इकडे आता बाबांनी जोरदार आवाज उठवलाय. पण अवनी दार उघडण्यामध्ये यशस्वी झाले. दार आता ढकलत राजा आत आलाय. अवनीने राजाला मिठी मारले आणि त्यानंतर मात्र आता हे सगळेजण दृश्य पाहत बसलेत. आणि त्यावरती अवनी म्हणते राजा मला इथून घेऊन चल. राजा सांगतो मला वाटलंच होतं की हे लोक तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं काम मात्र करणार आणि म्हणूनच मी आता इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतोय चला आपल्या घरी चला. तितक्यात महेश तिकडे आलाय आणि महेश तिला अडवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला महेश आता अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच राजा त्याला धक्का देतोय आणि अवनी मॅडम चला. अवनी सांगते राजा मला घेऊन चल. आणि खबरदार, तो सांगायला लागतो की पुन्हा एकदा जर का आता माझ्या आणि माझ्या अवनीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. खबरदार, अवनीला या सगळ्यामध्ये कुणीही माझ्यापासून दूर करू शकत नाहीये. अवनी माझी आहे आणि मी अवनीचा. अवनी सुद्धा सांगायला लागते हो राजा मला इथून घेऊन चल. आता दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये आहेत. हे पाहून मात्र आता घरच्यांना खूप राग आलाय. ज्या राजाला अवनीच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं
तोच राजा अवनीची मात्र आता इतकी जवळीक पाहून इकडे बाबांच्या डोळ्याखाली तर अंधारी चाललेली आहे। पण या सगळ्यामध्ये राजा आणि अवनी या दोघांचं प्रेम मात्र समोर आलेलं आहे, ही गोष्ट मात्र नाकारता येत नाहीये।